राज्यातील 1,31,000 अंगणवाड्यांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवणार। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नेमकं अंगणवाड्यांच्या बाबतीत काय महत्त्वाचं आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती पडेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी सरिता वाघमारे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, अगदी लेटेस्ट न्यूज आहे आजची 20 मे 2024 ची आणि न्यूज आहे पुण्यावरून। उच्च शिक्षणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली असताना आता येत्या शैक्षणिक वर्षात पूर्व प्राथमिक स्तरावरही धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके राज्यातील 1,31,000 अंगणवाड्यांमध्ये पोहोचणार आहे। आतापर्यंत पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेश औपचारिक शिक्षणामध्ये करण्यात आलेला नव्हता, त्यामुळे अक्षरांची तोंडओळख, गाणी, गोष्टी, खेळ अशा स्वरूपात शैक्षणिक प्रक्रिया अंगणवाडीमध्ये चालत होती। मात्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शैक्षणिक चौकटच बदलण्यात आलेली आहे, त्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणाचा औपचारिक शिक्षणात समावेश झालेला आहे। पूर्व प्राथमिक शिक्षणात पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान महत्त्वाचे मानण्यात आले आहे। या अनुषंगाने धोरणात प्रस्तावित केल्यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने NCERT पूर्व प्राथमिक किंवा पायाभूत स्तरासाठीचा अभ्यासक्रम आराखडा तयार केला। या आराखड्यानुसार राज्य स्तरासाठीच्या अभ्यासक्रमाची राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच NCERTने निर्मिती केलेली आहे। तर बालभारतीकडून पाठ्यपुस्तकांची निर्मिती, छपाई करून अंगणवाड्यांना पुस्तके वितरित केली जाणार आहेत। त्यामुळे उच्च शिक्षणातील होत असलेल्या बदलांपाठोपाठ आता पूर्व प्राथमिक स्तरापासूनचे बदल सुरू होणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे। येत्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची राज्यातील पूर्व प्राथमिक स्तरावर अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे। त्याची सुरुवात शासकीय अंगणवाड्यांपासून केली जाणार आहे। त्यात 1,31,000 अंगणवाड्यांना अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके पुरवली जाणार आहेत। पहिल्यांदाच पूर्व प्राथमिक स्तरावर औपचारिक अभ्यासक्रम राबवला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली। मैत्रिणींनो, अंगणवाडीमध्ये मुलांना अतिशय छान उत्कृष्ट पद्धतीने अभ्यासक्रम शिकवल्या जाते, परंतु अंगणवाडीतील 3 ते 6 वर्षाच्या मुलांना शासनाकडून आतापर्यंत पाठ्यपुस्तके पाहिजे तशी मिळत नव्हती। त्यामुळे असा लोकांचा समज होता की अंगणवाडीत कमी शिकवले जाते आणि बाकीच्या शाळेत चांगलं शिकवले जाते। तर आता खूपच चांगला हा उपक्रम आहे की शासनाने आता अंगणवाड्यांनाही पाठ्यपुस्तके दिली, म्हणजे पालकांना पण कळणार घरी की अंगणवाडीमध्ये काय शिकवले जाते आणि पालक मुलांकडून तसं होमवर्क करून घेणार। खरंच शासनाचा हा स्तुत्य उपक्रम आहे। फक्त शासनाला सर्व अंगणवाडी ताईंकडून एकच विनंती आहे की सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे की अंगणवाडी कर्मचारी ह्या वेतनधारी कर्मचारी आहे, तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर वेतन लागू करावं आणि बाकी उपक्रम नक्कीच चांगल्या प्रकारे राबवले जातील। तसं सर्व ताई कमेंटमध्ये पण सांगत असतात, आम्ही सर्व कामं करू पण आमचं वेतन आम्हाला लवकरात लवकर लागू करा। ही मागणी खरोखरच योग्य आहे। तर बघूया पुढे। पूर्व प्राथमिक स्तरासाठीच्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आहे। त्यानंतर पाठ्यपुस्तकांची छपाई करून ती अंगणवाड्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत, असे बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले। आणि तुम्ही पहा, लेटेस्ट न्यूज आहे 20 मे 2024। तर मी तुमच्यासाठी अगदीच खऱ्या आणि महत्त्वाच्या बातम्या आणत असते। तर माझी तुम्हाला एकच विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा, कारण व्हिडिओच्या शेवटीच महत्त्वाची माहिती असते। सुरुवातीला वरवर बघून कमेंट टाकत जाऊ नका, ही कृपया विनंती। तर भेटूया पुन्हा अशाच महत्त्वाच्या माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद, आभार।